जवळचेच लोक त्रासदायक वागतात तेव्हा काय करावं हा प्रश्न ऐकता क्षणी मनात काय येतं माहितीये का? माझेच लोक मला समजून घेत नाहीत, मग जगाकडून मी काय अपेक्षा करणार? तुम्ही हा अनुभव घेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला होणारा त्रास खरा आहे. मग कोणीतरी मुद्दाम बोललं असू देत किंवा नकळत बोललं असू दे. पहिली गोष्ट म्हणजे जे होतंय ते खरंच घडतंय हे मान्य करा. बऱ्याचदा आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो की त्यांचा बोलण्याचा तसा उद्देश नसेल, त्यांचा स्वभावच थोडा फटकळ आहे, जाऊ दे. पण खरी गोष्ट ही आहे की एखाद्याचे शब्द किंवा ऍक्शन्स तुम्हाला दुखावतात तर तो अपमानच आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं मोठ्यांना उत्तर देऊ नका, सहन करा. पण सहन करणं म्हणजे त्यांचं म्हणणं संपूर्ण मान्य करणं नाही. प्रत्येक वेळी उलट उत्तर तर देता येत नाही, पण मनातल्या मनात जरी तुम्ही म्हणालात की हो हे चुकीचं आहे, तरी सुद्धा तुम्ही पहिली पायरी तरी ओलांडली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टॉक्सिक म्हणजे काय हे ओळखायला शिका. बऱ्याच वेळेला आपल्याच मनात कन्फ्युजन असतं. कोणी खरंच टॉक्सिक आहे की फक्त आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कठोर बोलतंय? तर ह्यातला डिफरन्स ओळखायला शिकलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती नेहमीच आपल्याला कमी लेखत असेल, आपल्या डिसिजन्सचा आदर करत नसेल, प्रत्येक वेळी प्रत्येकच गोष्टीला विरोध करत असेल, तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीला सतत नावं ठेवणं किंवा तुम्हाला गिल्टी वाटावं असा प्रयत्न केला जात असेल, तर ती रिलेशनशिप नक्कीच टॉक्सिक आहे. उदाहरणार्थ कोणी तुम्हाला असं जाणवून देत असेल की तू कधीच काही मॅनेज करू शकत नाहीस, तुला कधीच काही नीट करता येत नाही, आणि सतत इतर कोणाची उदाहरणं दिली जात असतील, आणि हे फक्त एक मत नाही, हा एक रिपीटेड पॅटर्न असेल जो आपल्याला कमजोर दाखवतो, तर तो ओळखणं हे आपलं पहिलं पाऊल आहे. कारण टॉक्सिक लोकांना ते तसेच आहेत म्हणून जस्टिफाय करणं आपल्यालाच त्रासदायक ठरतं. आता हे ओळखल्यानंतर ह्याचं कारण तर शोधायचंय, पण त्यात स्वतःला दोष द्यायचा नाहीये. थोडं शांत होऊन विचार करायचा आहे की हे का घडतंय.